कळंब पोलिसांची धडाकेबाज कारवाई, एटीएम व पेट्रोल पंपावरील दरोड्यांच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद। मागील काही महिन्यांपूर्वीपासून कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरी, घरफोडी, एटीएम मशीनसह हजारो रुपयांचे दरोडे टाकणाऱ्या आरोपींना कळंब पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सदर गुन्ह्यातील साहित्य व रोख रक्कम कळंब पोलिसांनी जप्त केले। 30 ऑगस्ट 2023 ला शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम मशीनसह हजारो रुपयांच्या दरोड्याची घटना घडली होती। यानंतर 28 जानेवारी 2024 ला कळंब शहरापासून काही अंतरावर असलेल्या हसेगाव येथील राजश्री पेट्रोल पंप, तर 16 फेब्रुवारी 2024 ला मस्सा खंडेश्वरी येथील समर्थ पेट्रोल पंप या दोन्ही ठिकाणी शस्त्रांचा धाक दाखवत लाखो रुपयांचा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला। तर 2 फेब्रुवारी 2024 ला परेल रोडवरील 3 दुकानांच्या शटरची तोडफोड करत हजारो रुपयांची चोरी करण्यात आली होती। या एकापाठोपाठ एक घडलेल्या सर्व प्रकरणाचा तपास करण्याचे आव्हान कळंब पोलिसांसमोर होते। यामध्ये कळंब पोलिसांना यश आले असून एटीएम चोरीतील 2 आरोपींकडून 35,000 रुपये व एटीएमचे पार्ट व इतर साहित्य, राजश्री पेट्रोल पंप व समर्थ पेट्रोल पंप या दोन्ही घटनेतील 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 10,300 रुपये गुन्ह्यातील हत्यार व कपडे, तर परेल रोडवरील दुकान चोरीतील 4 आरोपींना अटक करत त्यांच्या जवळून 10,100 रुपयांचा मुद्देमाल कळंब पोलिसांनी जप्त केला आहे। कळंब पोलीस स्टेशन अंतर्गत जे घरफोडी आणि पेट्रोल बंक वरती जे दरोडा झाला होता, रॉबरी झाला होता आणि एक एटीएम चोरी, असं 3 गुन्हे इथं ओपन झालेले आहे। याच्यामध्ये खास करून पेट्रोल बंक वरती एक गँग ऍक्टिव्ह होता। त्याच्यामध्ये 2 बाईक मध्ये 2 इसम, टोटल 4 लोक असं येऊन 2दा इथं कळंब शहरामध्ये इन्सिडेंट झालेले आहे। ते सगळे आरोपी आम्ही अटक केलेले आहे। पूर्ण पोलीस कळंब टीम त्यांनी एफर्ट घेऊन आरोपी निष्पन्न करून अटक करून त्यांचा रिकव्हरी झालेले आहे। एकंदरीत जे कळंब पोलीस स्टेशन मध्ये नवीन टीम आता आलेले आहे, त्यांनी ऍक्शन मोड मध्ये येऊन डिटेक्शन टीम पण केलेले आहे आणि सगळ्या नागरिकांना जे सुरक्षित वातावरण द्यायला पाहिजे ते पोलिसांनी आता प्रायोरिटी मध्ये घेऊन ते करतायत। आणि दुसरं इकडं पेट्रोलिंग जे काही कमतरता होतं, तर नवीन गाडी सगळ्यांना देऊन ते कंटिन्यूअस पेट्रोलिंग सुरू केलेले आहे। याच्या अनुषंगाने ग्राम सुरक्षा दल प्रत्येक गावामध्ये ग्राम सुरक्षा दल ऍक्टिव्हेट केलेले आहे आणि शहरामध्ये पण मीटिंग बोलून काही लोकांना ग्राम सुरक्षा दल मध्ये सहभाग घेतलेले आहे। ते अनुषंगाने कंटिन्यूअस नाकाबंदी, चेकिंग, नाईट गस्त हे सगळं चालू आहे, जेणेकरून असं घरफोडी या चोरी या रॉबरी सारखा प्रकार होणार नाही। या घटनांचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन, कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवी सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वाघमोडे, पोलीस नाईक दत्तात्रय शिंदे, शिवाजी राऊत, अजित शेख, पोलीस कॉन्स्टेबल अमोल फत्तेपुरे, दिगंबर अंजान, सुनील तारळकर, सूरज पांचाळ, नवनाथ खांडेकर यांच्या पथकाकडून करण्यात आला आहे।